तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे. नमस्कार, मी श्वेता शिंदे. करमाळा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीराम चौक येथे झालेल्या या सोहळ्यात प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांसह हजारो रामभक्तांनी हजेरी लावली होती. पाहूया त्याचा सविस्तर आढावा. करमाळा शहराचे आराध्य दैवत आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्रीराम चौक येथे श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या विलोभनीय महाआरतीने झाली. यावेळी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकळे, पोलीस निरीक्षक रणजित माने, मुख्याधिकारी सचिन तपसे, अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी आणि RSS चे संघचालक डॉक्टर श्रीराम परदेशी यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमून गेला होता. या मंगलप्रसंगी कारसेवक रामहरी कांबळे, संजय घोरपडे, शिवराज जगताप, अतुल फंड, युवराज चिवटे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रभू रामाचे दर्शन घेतले. यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे मराठा मंदिर डेकोरेशनची भव्य सजावट आणि मतीन दळवे यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी. रात्रीच्या वेळी झालेली नेत्रदीपक, विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण करमाळा नगरी जणू न्हाऊन निघाली होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सुहास घोलप, युवराज चिवटे, सूर्यकांत होनप, गणेश माने यांच्यासह श्रीराम नवमी उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. भक्ती, शक्ती आणि प्रशासकीय समन्वयाचा एक आगळावेगळा संगम या उत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यात पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट अविनाश जोशीसह स्टुडिओतून श्वेता शिंदे. परखड विचारांची लेखणी करते मनाशी संवाद, सत्य निनादते यानेच तेच समर्थ लेखणीचे वाद.